नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी कुरकुरीत अशी चणा डाळ भजी. ही भजी तुम्ही स्नॅक्ससाठी बनवू शकता किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणूनही बनवू शकता. झटपट तयार होते, खायला अप्रतिमच लागते. चणा डाळ जर भिजवलेली असेल तर 10 ते 15 मिनटात ही भजी तयार होते. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चणा डाळ भजी बनवण्यासाठी इथे मी साधारणतः 1 तास गरम पाण्यात चणा डाळ भिजवून घेतली आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतले आहे. चणा डाळ भजी बनवताना डाळ अगदी व्यवस्थित भिजली पाहिजे. त्यामुळेच अगदी ही भजी कुरकुरीत राहण्यास मदत होते. म्हणून अशा प्रकारे डाळ अगदी व्यवस्थितपणे भिजवून घ्यायची आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे. आता ही डाळ आपण वाटून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण डाळ घालूया. आता डाळीमध्ये आपण 1 मोठा चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची भरड घालूया. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी पावडर मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड आणि पाव चमचा हळद घेतली आहे. हेही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चवीनुसार मीठ घालूया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सर चालू बंद करत अगदी सरसरीत असे हे डाळीचे मिश्रण तयार करून घेऊया. मिक्सर चालू बंद करतच अगदी मिश्रण अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. यापेक्षा अजिबात डाळ बारीक वाटायची नाही. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण बाकीचे जे राहिलेले जिन्नस आहेत तेही त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता प्रथम आपण 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर भजी कुरकुरीत व्हावी यासाठी इथे मी रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ वापरत आहे. तुम्ही या जागी पोह्याची भरडही घालू शकता किंवा पोह्याचे पीठही बनवून घालू शकता. आता सर्व जिन्नस आपण अगदी चमच्याने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. पाहू शकता भजीसाठीचे अगदी मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच चिमूटभर त्यामध्ये सोडा घालूया. सोडा जर घालायचं नसेल तर स्किप करू शकता. आता सोडा घातल्यावर पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता भजीसाठीचे अगदी सरसरीत आणि फ्लफी बॅटर तयार झाले आहे. लगेचच आपण भजी तळायला घेऊया. त्यासाठी आधीच मी एका कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी लगेचच जे भजीचे बॅटर तयार करून घेतले आहे त्याचा थोडा आपण भाग याच्यामध्ये टाकणार आहोत. पाहू शकता मिश्रण लगेचच वर आले आहे, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे. लगेचच चमच्याने भजी आपण त्यामध्ये सोडूया. तुम्हाला जितपत छोटी मोठी भजी हवी आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही तेलामध्ये सोडू शकता. आता अशा प्रकारे भजी तेलात सोडल्यावर लगेचच झारा लावायचा नाही. एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर आणि थोडीशी भाजली गेल्यावर नंतर आलटून पालटून भजी अगदी एक समान रंगावर भाजून घ्यायची आहे. साधारणतः 4 मिनिटानंतर पाहू शकता भजी थोडीशी अर्धी कच्ची मी अशा प्रकारे त्यातील तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आपण ही भजी 2दा तळून घेणार आहोत, म्हणून प्रथम आपण थोडीशी अर्धी कच्ची तळून घेतल्यावर अशा प्रकारे त्यातील तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर जी राहिलेली भजी आहे ती दुसऱ्या बॅचमध्ये अशा प्रकारे मी चमच्याने घालत आहे. पाहू शकता दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे अर्धी कच्ची मी तळून प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता पुन्हा त्याच तेलात आपण मीडियम गॅस करून पुन्हा जी पहिली तळलेली भजी आहेत ती साधारणतः 3 ते 4 भज्या एका वेळेस आपण सोडूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी आलटून पालटून 3 ते 4 मिनटे गोल्डन कलर येईस्तोवर एक समान रंगावर भाजून घेऊया. पाहू शकता साधारणतः 4 मिनिटानंतर भजी अगदी कुरकुरीत अशी तळली गेली आहे. अशा प्रकारे भजी तळून घेतल्यावर लगेचच त्यातील तेल निथळून टिश्यू पेपर असलेल्या एका चाळणीत काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर शोषून घेईल. अशाच प्रकारे जे दुसऱ्या बॅचमध्ये अर्धी कच्ची आपण भजी तळून घेतली आहे तीही आपण तेलात घालूया. तीही अशाच प्रकारे
दोनदा अगदी साधारणतः 3 ते 4 मिनटे अशाच प्रकारे गोल्डन कलर येईस्तोवर तळून घेऊया. पाहू शकता सर्व भजी मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेतली आहेत आणि एक समान रंगावर तळून घेतली आहेत. लगेचच गरमागरम भजी आपण सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली कुरकुरीत अशी चणा डाळ भजी. फक्त ही भजी बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे भजी अर्धी कच्ची तळून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा भजी साधारणतः 3 ते 4 मिनटे अगदी कुरकुरीत होईस्तोवर मीडियम गॅस करून तळून घ्यायची आहे. म्हणजे थंड झाली तरी कुरकुरीतच राहते. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. या टीप फॉलो करा. भजी अगदी कुरकुरीतच तयार होणार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.